कुर्ल्यातील नेहरू नगर इथे असलेल्या मदर डेअरी शासकीय वसाहतीमध्ये सध्या नागरिक त्रस्त झालेले आहेत, कारण त्यांना शासनाकडून 15 दिवसांमध्ये ही संपूर्ण वस्ती रिकामी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तसं पत्रसुद्धा त्यांना देण्यात आलं आणि हेच कारण आहे की आता सर्व महिला आणि पुरुष एकत्र जमलेले आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, शासनाचा ते निषेध करतायत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या समस्या काय आहे। एकीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्प होत आहे, दुसरीकडे तुम्ही त्याला विरोध करताय असा आरोप होतोय, काय म्हणाल? या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला जो विरोध होतो हा सर्वपक्षीय या नेहरू नगरमधून विरोध होत आहे। आज ही जी वसाहत आहे ही 1978 सालापासून बांधलेली आहे आणि या वसाहतीमध्ये दुग्धशाळेतील कर्मचारी ही वसाहतीमध्ये राहत होते। जसे जे वयानुसार रिटायर झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 30-40 वर्ष या वसाहतीमधून रिटायर होऊन गेले आहेत आणि या वसाहतीमध्ये इतर डिपार्टमेंटचे पण लोक आता म्हणजे राहायला आलेले आहेत। तर या पुनर्विकासाच्या ह्याच्यामध्ये आणि जो आता फतवा जो काढलेला आहे की 15 दिवसात या क्वार्टर्स खाली करा म्हणून, तर स्थानिक लोकांना बेघर करून ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पुनर्विकास यांचा चाललेला आहे, या शासनाचा आम्ही निषेध करतोय। आज या ठिकाणी ही जी झाडं वगैरे लावलेली दिसत आहेत ही आम्ही 30-40 वर्षाची कर्मचारी इथे राहत होते त्यांनी लावलेली आंब्याची, बदामाची अशी ही सगळी झाडं आहेत आणि ही सगळी ग्रीनरी आज हे लोक नष्ट करून इथे मोठे टॉवर उभे करून पुनर्विकास करण्याचा इथे प्रयत्न करतात। धारावीकरांना इथे जे अपात्र झालेले आहेत त्यांना इथे आणतात आणि जे स्थानिक आहेत, शासनाचे जे सेवा करतात त्यांना इथून 15 दिवसात खाली करायला सांगतात। हा किती योग्य सरकारचं म्हणजे न्याय काय आहे हेच समजत नाही। नोटीस तुम्हाला आलेली आहे, तुम्ही घर रिकामी करणार आहात का? ही वसाहत रिकामी करण्यासाठी तयार आहात का? मुळात आम्ही धारावी पुनर्विकास प्रकल्पाला आमचा विरोध नाही आहे। जिथे धारावी आहे तिथे त्याचा पुनर्विकास करावा, तिथे त्यांचा काय विकास असेल तो करावा। त्यांना धारावीकरांचा विकास करताना आम्हाला कुर्लावासियांना जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना निर्वासित का करतंय शासन, आमचा हाच प्रश्न आहे। तुम्ही तिकडे विकास करा, पण आज इथे जे 60-65 कुटुंब राहतात, ज्यांची लहान लहान मुलं आहेत, इथे जवळ शाळा आहेत, कॉलेज आहेत, ज्या मुलांचे आता हे चालू शैक्षणिक वर्ष चालू आहेत, आता मध्येच आम्हाला सणासुदीच्या काळामध्ये शासनाने 15 दिवसात रूम खाली करायला लावलं आहे। आज जर कुर्ल्यासारख्या नेहरू नगरसारख्या ठिकाणी जर एखादा रूम भाड्याने घ्यायचा ठरवलं तर 30 ते 35-40 हजार रुपये इथे रेंट आहे। या वसाहतीमध्ये राहणारे वर्ग 3 व वर्ग 4चे कर्मचारी आहेत, कोणाला परवडेल 35-40 हजार रुपये भाडं देणं? आणि आत्ता आम्हाला ज्या नोटीस दिल्यात त्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे की आरे डेअरीमध्ये गोरेगावला जाऊन तिथल्या व्यवस्थापनाकडून आम्ही निवासाची मागणी करायची आहे। कुर्ल्यात एखादा मुलगा जर 1लीला, 2रीला, 4थीला एखाद्या पाल्य असेल, त्यांनी गोरेगाववरून इथे शाळेत यायचं का? शासनाने याचा काही विचार केला आहे का? शासनाने धारावीचा विकास करावा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण त्यांचा धारावीचा विकास करताना आम्हाला निर्वासित करू नये। आमचं इथेच कुर्ल्यातच आहे त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं आणि शासनाने धारावीचाच नाही पुऱ्या महाराष्ट्राचा, पुऱ्या देशाचा विकास करावा। आमचा त्यांच्या विकासाला विरोध नाही। नक्कीच तुमच्याकडे नोटीस नेमकी काय आली ती दाखवू शकाल का? ही नोटीस आलेली। हां, तर ही नोटीस आपण पाहतोय, ही नोटीस आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलेलं आहे, हे बघा ही नोटीस आहे, अशा स्वरूपाची ही नोटीस असणार आहे आणि यामध्ये 15 शासकीय निवासस्थान 15 दिवसात रिक्त करण्याबाबत ही नोटीस देण्यात आलेली आहे आणि हा एक नमुना आहे नोटीसीचा। उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की मातृदुग्धशाळा कुर्ला येथील शासकीय निवासस्थान रूम नंबर वाटप करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने सदर जागा तातडीने रिक्त करून सदर प्रकल्पासाठी देणं अत्यंत गरजेचं आहे। तरी सूचना मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत आपले निवासस्थान रिक्त करण्यात यावे अशी नोटीस प्रभारी व्यवस्थापक मध्यवर्ती दुग्धशाळा आरे व प्रमुख मुख्य अधिकारी आरे यांचे अखत्यारीत रिक्त असलेले निवासस्थान मिळवण्यासाठी त्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी सुद्धा माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच याला एकंदरीतच विरोध होतोय। धारावी पुनर्विकासाला नोटीस आम्हाला सुट्टीच्या दिवशी देण्याचा प्रयत्न केला, येथील कोणीही नागरिकांनी, कोणीही रहिवाशांनी नोटीस स्वीकारलेल्या नाही आहेत आणि आम्ही स्वीकारणारी विरोधात कोर्टात जाणार तुम्ही? वेळ आल्यास आम्ही तेही करू। जो काही उचित फोरम असेल त्या फोरमकडे जाऊ आणि वेळ आल्यास आम्ही कोर्टातही जाऊ, पण शासनाने आम्ही शासकीय कर्मचारी आहोत, आम्हाला शासनाच्या विरोधात लढण्याची इच्छा नाही आहे। पण जर आम्ही निर्वासित होणार असू तर वेळ आल्यास आम्ही तेही करू। त्यामुळे शासनाने आमचं इथेच पुनर्वसन करावं एवढीच आमची रास्त मागणी आहे।
नक्कीच. तर शासनाने इथेच पुनर्विकास करावा ही रास्त मागणी इथले सगळे नागरिक करतात. शासकीय कर्मचारी आहेत आणि वर्ग 3 आणि 4 प्रवर्गातील हे सगळे कर्मचारी आहेत जे आता शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करू लागलेले आहेत. शासनाच्या या धोरणाचा निषेध करू लागले आहेत. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.